जय संविधान जय भारत BLW न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत। संपूर्ण देशभर विविध कदाचित कार्यक्रम साजरे होतही असतील, पण एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे की भारतीय संविधान राज्यघटना आपण समजून घेतली पाहिजे। त्यामुळे कलमाचं विवरण चालू असताना आज आपल्याला कलम 15 पाहायचं आहे। कलम 15 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर कलम 15 हे स्पष्ट करतं की या देशामध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास सक्त मनाई आहे। कलम 15 सांगतं पहा। म्हणजे कलम 15 नुसार जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की विशिष्ट धर्माचा व्यक्ती आहे म्हणून त्याला वेगळी वागणूक, हा वेगळ्या धर्माचा आहे म्हणून त्याला वेगळी वागणूक, अशा पद्धतीची भेदभावजन्य वागणूक ही कलम 15 नुसार नाकारण्यात आलेली आहे। सार्वजनिक पानवट्टी असतील, उपाहारगृहे असतील, बस स्थानक असेल, रेल्वे स्थानक असेल, एअरपोर्ट असेल किंवा सार्वजनिक रस्ता असेल किंवा सार्वजनिक स्थळं असतील, या प्रत्येक ठिकाणी भारतातल्या प्रत्येक कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही वंशाच्या स्त्री असो अथवा पुरुष असो, या प्रत्येकाला वावरण्याचा, जाण्याचा अधिकार कलम 15 नुसार देण्यात आलेला आहे। त्यासोबतच अजून स्पष्टीकरण द्यायचं झालं तर कलम 15 नुसार हॉटेल्स, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे, या ठिकाणी कोणीही या कारणासाठी प्रतिबंध घालू शकत नाही। तसेच अशा कोणत्याही कारणामुळे एखाद्या व्यक्तीला जर प्रतिबंध घालण्यात आला तर प्रतिबंध घालणाऱ्या समूहावर, प्रतिबंध घालणाऱ्या व्यक्तीवर, प्रतिबंध घालणाऱ्या संबंधित कार्यालयावर कडक कारवाई होऊ शकते। आणि म्हणून कलम 15 हे अतिशय महत्त्वाचं आहे। एवढंच नाही, स्त्रिया व बालके यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा राज्याला प्रतिबंध होणार नाही। म्हणजे राज्याला तो अधिकार देण्यात आला। आपण केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्त सूची या विषयांतर्गत जेव्हा विषय येतील त्यावेळेस निश्चितच त्या संदर्भात अजून आपण सविस्तर नक्कीच बोलूया। परंतु कलम 15 हे आपण समजून जर घेतलं तर आपल्या लक्षात येईल की कोणत्याही नागरिकाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता, ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामध्ये विशेष तरतूद करण्याचा राज्याला प्रतिबंध होणार नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की कल्याणकारी राष्ट्र निर्मितीचं जे संविधानाचं स्वप्न आहे, ते संविधानाचं स्वप्नाचा बराचसा अंश हा कलम 15 मध्ये आपल्याला दिसतो पहा। म्हणून कलम 15 काय सांगतं, या भारत देशाच्या कार्यक्षेत्रामध्ये, भारत या नावाच्या राज्य कार्यक्षेत्रामध्ये व्यक्तीला धर्मानुसार, जातीनुसार, वंशानुसार आणि विशेष लिंगानुसार आणि त्याच्या जन्मस्थानानुसार कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केला जाणार नाही। तुर्तास थांबतो। नमस्कार।